तर मित्रांनो, आंबेडकरवादी जर एकदा जिद्दीला पेटले तर ते काय करू शकतात आपल्या सर्वांना माहीत आहे. आंबेडकरवाद्यांचा कोणीच नाद करत नाही, कारण जेव्हा ते स्वतःच्या जिद्दीवरती येतात तेव्हा ते काहीही करतात आणि त्यामुळे आंबेडकरवाद्यांच्या कोणीच नादाला लागत नाही. तर याच पार्श्वभूमीवरती एक आंबेडकरी व्यक्तीने थेट 40 लाख रुपये भरून एक रेल्वे बुक केली आणि ती रेल्वे थेट जंतर मंतर म्हणजे दिल्लीला जाणार आहे. त्या ठिकाणी जे आंबेडकरवाद्यांचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी ती रेल्वे जाणार आहे. तर नेमकं काय प्रकरण घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी जे आहे ब्राह्मण समाजाचा मोठ्या प्रमाणात कब्जा झालेला आहे. त्या ठिकाणी सरकारने असा नियम काढला होता की त्या ठिकाणी जी काही कमिटी असेल त्यामध्ये अर्धे बौद्ध समाजाचे लोक असतील तर अर्धे त्यासोबत जे आहे ब्राह्मण समाजाचे लोक असतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे त्या कमिटीचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष असेल. यावरती त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध बांधवांनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं आहे जशी मस्जिद मुसलमानांच्या ताब्यात असते, मंदिर हिंदूंच्या ताब्यात असतं आणि ख्रिश्चनांचं जे चर्च असतं ते त्यांच्या ख्रिश्चनांच्या व्यक्तींच्या ताब्यात असतं, तसं बुद्धविहार देखील बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे, बौद्ध भंतेंच्या ताब्यात असायला पाहिजे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन उपोषण चालू आहे, पण सरकारला काही त्या ठिकाणी जाग यायचं नाव दिसत नाहीये. तर याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण भारत देशामधील बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय, आंबेडकरवादी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय. ज्याप्रमाणे ज्यांची त्यांची मंदिरे ज्यांच्या त्यांच्या ताब्यात असतात त्याचप्रमाणे महाबोधी बुद्धविहार देखील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी मागणी करण्यासाठी जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी जवळपास लाखोच्या संख्येने भीमसैनिक जमा झालेले आहेत, आंबेडकरवादी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. परंतु त्याच पार्श्वभूमीवरती आता एक पोस्ट सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एका रेल्वेचा फोटो व्हायरल होत आहे. त्या रेल्वेला जे आहे धम्मध्वजाने इथून तिथून सजविण्यात आलेला आहे आणि असं सांगितलं जात आहे की जवळपास 40 लाख रुपये भरून एका बौद्ध व्यक्तीने एका आंबेडकरवादी व्यक्तीने जे आहे रेल्वेला बुक केलेला आहे, कारण त्या ठिकाणी ती रेल्वे थेट दिल्लीपर्यंत जाणार आहे. तर यामुळे जे आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात या गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे. कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल, पण महाबोधी बुद्धविहार जे आहे पुन्हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी बौद्ध समाजाकडनं त्या ठिकाणी बौद्ध भंतेकडनं 6 ते 7 महिने मागच्या वर्षी आंदोलन चालू ठेवण्यात आलेलं होतं, परंतु त्या ठिकाणच्या सरकारने स्वतःची दबावशाही वापरत लोकशाहीला बाजूला झुगारून त्या ठिकाणी दबावशाहीचा तंत्र वापरून त्या ठिकाणी बसलेल्या बौद्ध भंतेंना बाजूला हटविलं आणि त्यानंतर त्या आंदोलनाला त्या उपोषणाला दाबण्याचं काम त्यांनी केलं. परंतु आता नव्या जोशाने नव्या उमेदीने पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलेलं आपल्याला दिसत आहे आणि त्या ठिकाणी आता बौद्ध समाजाची मागणी आहे की जोपर्यंत आमच्या ताब्यात आमचं बुद्धविहार भेटणार नाही, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती ते आमच्या ताब्यात भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही. तर याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.